डॉक्टर शांताराम कारंडे यांना मी विनंती करतो की हा कार्यक्रमाचं मूर्त स्वरूप करण्यासाठी आपल्याला जी बुद्धी सुचली, जे ज्ञानदानाचं कार्य या माध्यमातून होणार आहे त्याबद्दल आपण थोडंसं एक मार्गदर्शन करावं. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करतो. उद्याच्या महाराष्ट्राचे भाग्य विधाते आदरणीय रावसाहेब ठाकरे यांना प्रणाम करून उपस्थित माझ्या सर्व मित्रांनो, विद्यार्थींनो, मातांनो, बंधू आणि भगिनींनो, खरं तर हा राजकीय मंच नाहीये किंवा मी दृश्यशब्द जे सांगतोय ते म्हणजे विशेष असं भाषण पण म्हणता येणार नाहीये. मला या कार्यक्रमाबद्दल काय वाटतं ते बरोबर, आणि हा कार्यक्रम हा घेण्याचा उद्देश काय. खरं तर मला पवार साहेबांनी सांगितलं, त्यांनी 4 दिवस मेहनत केली. शंकर पवार आहेत आमचे सहकारी, त्यांनी विशेष या कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे. मी विशेष काही केलेलंच नाही, परंतु आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून जेव्हा ही कल्पना पुढे आली, त्यांनी पुढाकार घेतला. त्यांनी सांगितलं, साहेब फक्त आपल्याला या पद्धतीने कार्यक्रम करायचा आहे की चारकोप मधील आपले विद्यार्थी ज्यांना एमपीएससीच्या परीक्षेबद्दल आता सगळ्यांना माहित असेल कदाचित, पण तुम्हाला मी माझ्याबद्दल सांगतो. ज्यावेळी मी शिक्षण घेतलं तेव्हा 75% होते 10वीला, त्यावेळी खूप झाले. त्यावेळी मला एमपीएससी आणि आयपीएससी हे काय असतं माहितच नव्हतं. म्हणजे मुंबईमध्ये राहून सुद्धा आम्ही मागासलेले होतो. एमपीएससी काय आहे, एमपीएससी झाल्यानंतर आपण नक्की कोणती परीक्षा देतो, तो परीक्षा दिल्यानंतर आपण कोणत्या पदावर रुजू होऊ शकतो याची कल्पनाच नव्हती. नाहीतर मी निश्चितपणे असा कलेक्टर किंवा कोणत्या एखादा आयपीएस अधिकारी असतो. तो भाग वेगळे, माझा छंद वेगळा असल्यामुळे मी इंजिनियर झालो, डॉक्टरेट मिळवली आणि बरंच काय करतो. परंतु असे कित्येक मी विद्यार्थी समाजामध्ये पाहिलेले आहेत की त्यांना ते करायचं असतं, परंतु ती पोटायचा रस्ता त्यांना मिळत नसतो, ती दिशा त्यांना मिळत नसते. आणि अशी दिशा द्यायचं काम जेव्हा माझ्या समोर आलं शंकर पवारांच्या माध्यमातून, तेव्हा मी पुढे त्यांना म्हटलं की करा. आता मी करा म्हटलं म्हणजे काही मोठं काम नाही केलं. समाजामध्ये असताना सामाजिक काम करतो, सामाजिक भान ठेवतो, सामाजिक संघटना काढलेले, समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो. या माध्यमातून मी समाजासाठी धडपडत असतो. मला इथे इलेक्शन लागायचं तुम्ही पाहिलं असेल, आणि मला पुन्हा याच्यानंतरही काढायचं नाहीये. मी कुठेही कसेही कार्यक्रम घेतो. पनवेलला काल घेतला, त्याच्या अगोदर बंडापूरला होता, पण मी सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतो. शंकर पवारांची कल्पना मला एवढी आवडली की खरं आपला अभ्यास करून मुलं चांगले मार्क मिळवतात, कोण 82, 92, 93, 94, परंतु त्यांना हे माहित असतं की आपल्याला नक्की करायचं काय. काही लोकांना हे माहित नसतं की समजा त्या साईडला आपण गेलो तर आपल्याला किती खर्च आहे. कधी कधी खर्च नसतो, शासनाने भरपूर सुविधा दिलेल्या आहेत, उपलब्ध दिलेल्या आहेत, तर आपल्या लोकांपर्यंत पोहोचलेलं नाही. तर हे आपण आपल्याला सुविधा पोहोचवण्याचं काम याच्यानंतर करायचं आहे. मला खूप आनंद झाला. फक्त काय थोडे बॅनर आणि आम्ही पेपरमध्ये लिहिल्यानंतर बरेचसे विद्यार्थी आपुलकीने आले. नाही तर कधी कधी समजा पवार साहेब आम्हाला घरी जाऊन सांगावं लागतं की बाबा या म्हणून आम्ही असं कार्य करतोय, परंतु तुम्ही आला त्या ठिकाणी शांत ठिकाणी बसला. कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. ज्यासाठी तुम्ही आलेला आहात, मान्यवर आलेले ते मार्गदर्शन तुम्हाला करतील, आम्ही पण मार्गदर्शन घेऊ.
लावलं तरी असमाधानी कधी राहू नकोस आणि पुढ्यात वाढलेलं सोडून बाळा दुसऱ्याच्या ताटात कधी पाहू नकोस. झाड तू लावलंस तरी फांदी त्याची तोडू नकोस. मतलबासाठी उगाच दिलेला शब्द कधी मोडू नकोस. ध्येयाची लंका तोडून पाड. ध्येयाची लंका बांध म्हणजे तुम्ही ध्येय एवढं मोठं ठेवा की तुम्हाला जेवढं कमावता येईल तेवढं कमवा आयुष्यामध्ये. ध्येयाची लंका तोडून बांध, पण रावणाच्या प्रकृती पसरू नकोस आणि सेतू बांधणाऱ्या या बांधणाऱ्या आयुष्यात कधी विसरू नकोस. तुम्ही यशस्वी व्हाल. यशस्वी व्हावं ही माझ्या मनापासून इच्छा आहे, कळवळ आहे. मला शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल मी तुमचा अत्यंत आभार आहे. शंकर पवार साहेबांचा मी आभार आहे. चांगल्या पद्धतीने उपक्रम राबवलेला आहे. असेच उपक्रम तुम्ही राबवता. मी तुमच्या पाठीशी नाही तर तुमच्या सोबत आहे, ध्यानात असू द्या. तुमच्यासाठी मी थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मनसे. आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉक्टर शांताराम कारंडे यांची खंत त्यांनी बोलून दाखवली की जे मला मिळालं नाही, मला जे करता आलं नाही, जेवढं शक्य होतं तेवढं केलं. तर तुम्ही करावं, चारकोपवासियांनी करावं आणि त्याला कुठेतरी एक म्हणजे मी मीडिया असावा एवढं ध्यानात घेऊन त्यांनी या कार्याची मोठी या ठिकाणी आपणासाठी एवढलेली आहे. बहुसंख्य मुली या ठिकाणी उपस्थित आहेत. नेहमीप्रमाणे आपली गुणवत्ता याची पाहिजे 10वी-12वीची तरी मुलींचा चष्मा असतो आणि त्याच न्यायाने या ठिकाणी मुली आहेत. त्यांचा एक नेहमी अपेक्षा असते की आपण या क्षेत्रात पुढे जावं आणि त्या अनुषंगाने आपण सर्वजण उपस्थित आहात त्याबद्दल मी धन्यवाद देतो. या ठिकाणी या कार्यक्रमाला आवर्जून आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि समाजसेवक आमचे मित्र नानासाहेब निकम या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांचं स्वागत करतो. या ठिकाणी IT कॉलेजचे प्रोफेसर श्री विवेक शिंदे आपल्या कार्यक्रमाला आले, त्याबद्दल आम्हा सर्वांच्या वतीने त्यांचं कुठेतरी उतराई व्हावी म्हणून मी पुष्पगुच्छ देऊन नानासाहेबांना त्यांचा विनंती करतो की त्यांचा सन्मान करावा. विवेक शिंदे, प्राध्यापक विवेक शिंदे. आपल्या कार्यक्रमामध्ये मेन इच्छित आहे साध्य करायचं आहे ते सावरकर स्मारक. सावरकर IAS स्टडी सर्कलचे एक संचालक आहेत महेश कुलकर्णी. ते ह्या MPSC आणि UPSC या परीक्षार्थींसाठी मार्गदर्शन करण्यासाठी खास आपणासाठी आलेले आहे. तर मी महेश कुलकर्णी यांना विनंती करतो की आपण आपल्या या ज्ञानदानाला या ठिकाणी सुरुवात करा. महेश कुलकर्णी.